विधान भवनात आमदार राजेंद्र राऊत यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति किलो 5 रुपये अनुदान तसेच निर्यात बंदी उठवण्याची जोरदार मागणी केली आहे। विधान भवनात आमदार राजेंद्र राऊत यांनी राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत प्रति किलो 5 रुपये अनुदान देण्याची मागणी केली। याशिवाय कांद्यावरील निर्यात बंदी हटवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा तसेच कांद्यावरील प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी ठोस धोरण राबवावे अशी मागणीही त्यांनी केली। हा कांद्याचा जो विषय आहे जरा वेळ लागला तरी लागू दे सभापती महोदय। दर दोन वर्षातून हा गोंधळ होतो साहेब। मुद्दे 2-3 माझे प्रश्न आहेत सभापती महोदय। निर्यातीच्या बाबतीमध्ये जे अचानक बंद केली जाते, जर भाव अति वाढले ठीक आहे निर्यात बंद करावं लागते मान्य, परंतु टप्प्याटप्प्यानं 10% अशी बंद करावी, अचानक बंद करू नये। अचानक बंद केल्यामुळं जो कांदा घेणारा वर्ग आपला तोही निराश होतो आणि पर्याय शोधतो। नंबर 1। दुसरा मुद्दा जे मध्यंतरी शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे त्याच्या बाबतीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना मीही भेटलेलो आहे, निवेदन दिलेलं आहे। त्याकरता 5 रुपयाचं तरी कमीत कमी अनुदान त्या ठिकाणी ज्या कालखंडामध्ये नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं त्या बाबतीमध्ये द्यावं। तिसरा मुद्दा आहे की कांदा चाळीच्या बाबतीमध्ये सभापती महोदय, कांदा चाळी येतात तुमच्याही नगर भागामध्ये, तिकडे कांदा आहे नगरला आमच्या याच्यामध्ये, परंतु टेम्परेचरनं कांदा जो आपला रब्बीचा कांदा येतो तो एप्रिल मे मध्ये टिकतच नाही, काय जर 42 पर्यंत टेम्परेचर सांगतो तर सभापती महोदय त्याच्यावरती आपल्याला खर्च किती जरी आला 800-700 कोटी जरी मंत्री महोदय म्हणले किती जरी खर्च आला तरी त्याला आपल्याला पावडर बनविण्याचे प्रक्रिया उद्योग त्या ठिकाणी केल्याशिवाय कुठलाही पर्याय असणार नाही असं माझं मत आहे। तर त्याकरता आपण केंद्र सरकारची मदत घेऊन प्रक्रिया उद्योग त्या ठिकाणी करावं आणि कांदा चाळीच्या बाबतीमध्ये जे आपण छोटंसं अनुदान आहे त्याच्यामध्ये अनुदानामध्ये वाढ करावी अशी माझी विनंती। कांद्याला योग्य भाव मिळावा आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावेत असे आवाहन आमदार राजेंद्र राऊत यांनी केले आहे।